नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी संदीप तुमचं माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर प्रेक्षक हो, बिग बॉस मराठी सीझन 5 हा शो सुरू झाला आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. कालच्या भागामध्ये बिग बॉसने स्वतः घरच्या स्पर्धकांना सांगितलं की या शोची TRP ही खूप चांगली आहे आणि याची श्रेय जाते घरच्या स्पर्धकांना. त्यांचं रडणं, त्यांचं हसणं, त्यांचं भांडण करणंसुद्धा प्रेक्षकांना फार आवडतं आहे. त्यामुळे त्यांनी हा शो अगदी डोक्यावर घेतला आहे. पण तरीही या आठवड्यात बिग बॉसने घरातील सर्व स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे आणि या शोचा कालावधी 100 दिवसांवरून 70 दिवसांवर आणण्यात आला. त्याची कारण आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचेल. चला जास्त व्हिडिओ सुरू करूया. यावेळेसच्या बिग बॉसने प्रेक्षकांना अगदी भरभरून मनोरंजन दिले, तसेच काही अनपेक्षित धक्के पण दिले. बिग बॉसचे घर म्हणजे एक प्रकारचा कोंडवाडाच. इतका वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांसोबत तिथे राहायचे, बाहेरच्या लोकांशी संपर्क नाही. त्यातल्या त्यात पुन्हा बिग बॉसचे वेगवेगळे टास्क जे तुमच्या भावनांशी खेळतात. बाप रे बाप, कल्पना न केलेलीच बरी. पण तरीही लोक तिथे राहतात कारण त्यांना जिंकायची असते बिग बॉसची ट्रॉफी. पण ते जिंकण्यासाठी त्यांना हवं असतं आपल्यासारख्या प्रेक्षकांचं पाठबळ. ते जर नाही मिळालं तर काय होऊ शकतं हे आपण मागच्या भागात बघितलं आहे. अरबाज पटेल सारखा एक स्पर्धक जो की ही ट्रॉफी जिंकण्याच्या स्पर्धेत अग्रेसर होता, तो अचानक बाहेर पडला. तर एवढं असतानासुद्धा, एवढी चांगली TRP असतानासुद्धा बिग बॉसने सगळ्या घरातल्या स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे. आणि ते का केलं आहे आणि हा जो शोचा कालावधी होता हा 70 दिवसावर का आणण्यात आला, याची 2 कारणे आहेत मित्रांनो. तर पहिलं कारण म्हणजे आपले रितेश भाऊ. तुम्ही मागे बघितलं असेल, ज्या भागात अरबाज पटेल बाहेर गेला त्या भागाचं होस्ट रितेश भाऊ नव्हते. तिथे डॉक्टर निलेश साबळे यांनी होस्ट केला होता तो शो. हे एक पहिलं कारण की रितेश भाऊला शूटिंगसाठी वेळ हवा आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉस सीझन 18, हिंदीतला बिग बॉस सीझन 18 हा येतो आहे 6 ऑक्टोबरला, ज्याचा होस्ट आहे सलमान खान. त्यामुळे ह्या बिग बॉस मराठी सीझन 5ची जी अंतिम तारीख आहे, फिनाले आहे, तो पण होणार 6 ऑक्टोबरला. म्हणजे इकडे मराठी बिग बॉस संपणार आणि तिकडे हिंदी बिग बॉस सुरू होणार. प्रेक्षक 2 ठिकाणी डायव्हर्ट व्हायला नकोय म्हणून त्यांनी हा शो लवकर संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही होती त्याची 2 कारणे होती. तुम्हाला हा भाग कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. भेटूया पुढच्या भागामध्ये.